नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप इथे आपल्याला रेशनचे तांदूळ घ्यायचे आहे। आता पाव कप यामध्ये आपल्याला उडदाची डाळ घालून घ्यायची आहे, पाव कप चण्याची डाळ घालायची आहे आणि पाव कप साल असलेली हिरव्या मुगाची डाळ घालून घ्यायची आहे आणि पाव कप मसूरची डाळ यात घालायची आहे। तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप्स नसतील तर तुम्ही एका वाटीने हे सर्व डाळीचे प्रमाण मोजून घेऊ शकता। आता यामध्ये पाणी घालायचं, 2-3 वेळेस डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला भांड भरून पाणी घालायचे, यावरती झाकण ठेवायचे आणि रात्रभर हे डाळ आणि तांदूळ आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे आहे। कारण हा पदार्थ सकाळी बनवायचा आहे तर ही पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे। रात्रभर इथे मी डाळ तांदूळ चांगले भिजवून घेतलेले आहे। आता हे डाळ तांदूळ एका चाळणीवरती काढून घेऊयात आणि यातील जे पाणी आहे तर ते पूर्णपणे आपल्याला सेपरेट करून घ्यायचे अशा पद्धतीने। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व डाळ तांदूळ आपल्याला घालून घ्यायचे आहे। इथे मोठं भांड मी वापरलेलं आहे मिक्सरचं, त्यामुळे हे सर्व डाळ तांदूळ घालून घेतले। हवं तर तुम्ही 2 किंवा 3 बॅचेस मध्ये सुद्धा डाळ तांदूळ बारीक करून घेऊ शकता। 6 ते 7 हिरव्या मिरच्या घातल्या, 6 ते 7 लसूणच्या पाकड्या घालून घेतल्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातली, पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे 1 वाटी। आता थोडंसं पाणी घालून आपल्याला हे डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहे। इथे मी हे डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहे। जसं आपल्या डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीच्या थिकनेसचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे। आता हे तयार करून घेतलेलं बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही पुन्हा या बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे। हिंगाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। इथे आपण या बॅटर पासून डोसे तयार करणार आहोत। आता डोसा तयार करण्यासाठी तवा इथे मी गरम करून घेतलेला आहे। तव्याला तेल लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचे। आता तव्यावरती 2.5 पळी आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचंय डोस्याचं। इथे मला मोठ्या साईजचा डोसा बनवायचा आहे, त्यामुळे मी थोडंसं जास्त बॅटर यावरती घातलं। आता डोसा आपल्याला हलक्या हाताने छान असा पसरवून घ्यायचा आहे। हा डोसा आपल्याला एकाच साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। डोसा हलका भाजत आला की वरची बाजू याची कोरडी होते, याला तेल लावून घ्यायचे आणि हा डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण आता एका साईडने भाजून घेऊया। इथे मी हा डोसा एका साईडने छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला। आता याला फोल्ड करून घेऊया। तयार झाला इथे आपला हा मिक्स डाळीचा डोसा। चवीला अगदी भन्नाट लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर सारे प्रोटीन्स आणि पौष्टिकयुक्त तयार होतो। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतका चविष्ट लागतो। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता एका बाउलमध्ये 1 वाटी आपल्याला जाड रवा घालून घ्यायचा आहे। हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा। आता यामध्ये आपल्याला थोडं दूध घालायचं आहे आणि छान याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे मी ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने इथे मी दूध घेतलेलं होतं, ते सर्व दूध मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता आपण या रव्यावरती झाकण ठेवूयात आणि 10 ते 15 साठी रवा अशा पद्धतीने भिजवून घ्यायचा आहे। आता 10 ते 15 मिनिटांनंतर बघू शकता तर रवा छान मस्त भिजला गेलेला आहे आणि रव्याने जे दूध होतं ते पूर्ण शोषून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाव वाटी साखर घालायची आहे, गोड आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि पाव वाटी मैदा घालायचा आहे। सुरुवातीला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे, यावरनं अंदाज येतो यामध्ये आपल्याला पुढे किती दूध घालण्याची गरज पडणार आहे। असं याला मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं दूध घालायचं आहे आणि याचा आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे। रवा भिजवण्यासाठी आपण 1 वाटी दूध वापरलं होतं, नंतर इथे मी अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे। टोटल इथे आपण 1.5 वाटी दूध एवढं वापरलं आहे। आता बॅटर छान मिक्स करून घेतलं, याची तुम्ही थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता यामध्ये आपण पाव चमचा वेलची पावडर घालूया। वेलची पावडर ऐवजी तुम्ही ते व्हॅनिला एसेन्स सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा एवढी बेकिंग पावडर घालायची आहे। बेकिंग पावडर घातल्यानंतर पटकन हे मिश्रण एकाच डायरेक्शन मध्ये छान मिक्स करून घ्यायचं। इथे आपलं हे बॅटर छान तयार झालेलं आहे। आता लगेच यापासून पदार्थ तयार करायला घ्यायचा आहे। तवा छान इथे मी गरम करून घेतला, यावरती तूप घातलं आणि तूप आपल्याला छान तव्यावरती ग्रीस करून घ्यायचं आहे। आता 1-1 पडी आपल्याला हे तयार करून घेतलेलं बॅटर अशा पद्धतीने तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे पॅनकेक तयार करून घ्यायचे आहे।
तयार करून घेतलेल्या या पॅनकेक वरती आपण आता टुटी फ्रुटी घालून घेऊया। टुटी फ्रुटी ऐवजी काजू बदामाचे काप देखील तुम्ही इथे वापरू शकता। आता झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिटं अगदी गॅसच्या मंद आचेवरती याला एका साइडने भाजून घ्यायचं आहे। इथे मी हे पॅनकेक एका साइडने छान भाजून घेतले। पॅनकेक असे भाजत आले की वरची बाजू अशा पद्धतीने कोरडी होते, यावरून समजायचं पॅनकेक छान भाजून झाले। आता आपण यांना पलटी करून घेऊयात। अशाच पद्धतीने पॅनकेकची दुसरी साइड सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। इथे मी हे पॅनकेक दोघी साइडने छान भाजून घेतले। आता आपण यांना काढून घेऊयात। तयार झाले इथे आपले अगदी झटपट तयार होणारे हे पॅनकेक। चवीला तर अगदी छान लागतात आणि लहान मुलंच काय मोठ्यांना सुद्धा फार आवडतात। तुम्ही बघू शकता या पॅनकेकला अगदी मस्त अशी जाडी पडलेली आहे आणि हे पॅनकेक आतून मस्त असे स्पंजी आणि सॉफ्ट तयार झालेले आहे। अशा पद्धतीने तुम्ही एकदा हे पॅनकेक तयार करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता इथे मला हा पदार्थ उद्या सकाळी बनवायचा आहे, तर हा पदार्थ तयार करण्यासाठी रात्रीच आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे। बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी पांढरे चणे घालायचे आहे। तुम्ही ते काळे चणे सुद्धा वापरू शकता। त्याच वाटीने आपण आता अर्धी वाटी यात तांदूळ घालूया। आता आपण हे चणे आणि तांदूळ 2-3 वेळेस छान धुवून घेऊयात। हे बघा अशा पद्धतीने। आता भांड भरून आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवूयात आणि रात्रभर आपल्याला हे चणे आणि तांदूळ छान भिजवून घ्यायचे आहे। आता सकाळ झालेली आहे, चणे आणि तांदूळ छान भिजलेले आहे। तुम्ही बघू शकता चणे छान टम्म फुगलेले आहे आणि याची साईज सुद्धा डबल झालेली आहे। आता आपण यातील पाणी पूर्णपणे अशा पद्धतीने काढून घेऊया। आता मिक्सरचं भांड घ्यायचं, यामध्ये आपल्याला हे चणे आणि तांदूळ घालून घ्यायचे आहे। थोडंसं पाणी घालायचं आणि याची आपल्याला अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीचं इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बॅटर जास्त बारीक वाटायचं नाही, थोडेसे यामध्ये अशा पद्धतीचे रव्याचे कण आपल्याला दिसायला हवेत इतपत याला वाटून घ्यायचं। आता तयार करून घेतलेलं हे बॅटर आपण एका बाउलमध्ये अशा पद्धतीने काढून घेऊया। याला मिक्स करून घ्यायचंय। हे बॅटर मला खूप घट्ट वाटतंय, त्यामुळे यामध्ये पाव कप मी पाणी घालून घेते आणि छान याला मिक्स करून घेते। जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं तशाच थिकनेसचं आपल्याला हे बॅटर हवं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे बॅटर छान तयार झालंय। आता यापासून आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहे, तर त्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतलाय। तव्याला तेल लावून घेतलं आणि तवा छान टिश्यू पेपरने पुसून घेतलेला आहे। आता तव्यावरती दिळीपडी आपल्याला डोस्याचं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अगदी हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे। डोस्यावरती आपल्याला बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे, किसून घेतलेलं गाजर घालायचं आहे आणि थोडासा यावरती पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हा डोसा आपल्याला फक्त एकाच साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे मी डोसा छान भाजून घेतलेला आहे। आता आपण याला फोल्ड करून घेऊयात। तयार झाला इथे आपला क्रिस्पी आणि कुरकुरीत असा चणे आणि तांदळाचा डोसा। हा डोसा चवीला अप्रतिम लागतो। तुम्ही याला नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकतात। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्याच वाटीने 1 वाटी यामध्ये बारीक रवा घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला गूळ घालूया, अर्धा चमचा वेलची पावडर घालूया, 2 चमचे ओल्या नारळाचे काप घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। मुलांना रोज चपाती खायचा कंटाळा येतो, त्यावेळेस आपण हा पदार्थ तयार करून घेऊ शकतो। सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेतलेले आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचंय आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचंय। इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता झाकण ठेवून हे बॅटर आपल्याला 10 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचंय। 10 मिनिट झालेले आहे, बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। इथे आज आपण गव्हाच्या पिठाचे आप्पे तयार करत आहोत, तर चला लगेच आप्पे बनवायला सुरुवात करूयात। तर त्यासाठी आप्पे पात्र गरम करून घेतलंय, यामध्ये तेल घालायचंय। आता तेल चांगलं गरम झालेलं आहे। 1-1 चमचा आप्प्यांचं बॅटर आपल्याला असं ह्या मोल्ड मध्ये घालून घ्यायचंय। इथे आपण इनो, सोडा, बेकिंग पावडर काहीही न वापरता हे आप्पे तयार करत आहोत।
आप्यांचं बॅटर मोल्डमध्ये घातल्यावरती झाकण ठेवायचे आणि एका साइडने 5 मिनिटं मंद आचेवरती याला भाजून घ्यायचे। याला मी एका साइडने भाजून घेतले। बघू शकता आप्यांना मस्त जाळी पडलेली आहे। आप्पे आता उलटून घेऊया। आप्पे एका साइडने मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत भाजून झालेले आहेत। दुसऱ्या साइडने देखील यांना आपण भाजून घेऊया। मस्तसे दोघी साइडने हे आप्पे मी भाजून घेतले। तयार झाले इथे आपले मस्तसे मऊ लुसलुशी स्पॉन्जी आणि सॉफ्ट असे गव्हाच्या पिठाचे हे आप्पे। असे हे आप्पे चवीला अप्रतिम लागतात। हे आप्पे तुम्ही मुलांना जॅम सोबत देऊ शकता। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी गाजरचे काप घेतले आहे। हे काप आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। यामध्ये आपल्याला 2 हिरवी मिरची घालायची आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात। 2 लसणच्या पाकळ्या घालायच्या आहे आणि 1 इंच आल्याचे काप घालायचे आहे। आता 1 वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याची आपल्याला अगदी छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे मी ही पेस्ट छान तयार करून घेतलेली आहे। आता एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी तांदळाचे पीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे यामध्ये मी बारीक रवा घालून घेत आहे आणि आता यामध्ये मी 1 चमचा दही घालत आहे। दह्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता आपण जी गाजरची तयार करून घेतलेली पेस्ट होती तर ती आपल्याला अशा पद्धतीने छान गाळून घ्यायची आहे। अशी ही पेस्ट गाळताना थोडंसं यावरती पुन्हा पाणी घालायचं आहे। साधारण इथे मी 1 वाटी यावरती पाणी घालत आहे आणि शक्य होईल तेवढा आपल्याला या गाजरमधील जो ज्यूस आहे तर तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। आता आपण हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊयात। गाजर बारीक करताना इथे आपण 1 वाटी पाणी वापरलं आणि नंतर गाजरमधील ज्यूस काढताना पुन्हा 1 वाटी इथे आपण पाणी वापरलं होतं। असं टोटल 2 वाटी पाणी आपण इथे वापरले। छान याला मिक्स करून घेतलं। आता याची थिकनेस बघा अशा पद्धतीची आहे। यापासून आपल्याला डोसे बनवायचे आहे। जर तुम्हाला मऊ डोसे हवे असतील तर तुम्ही या बॅटरची थिकनेस अशाच पद्धतीची ठेवू शकतात। मला इथे क्रिस्पी डोसे बनवायचे आहे त्यासाठी यामध्ये मी आणखी 1 वाटी पाणी घातलं आणि याला छान मिक्स करून घेतलं। आता तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आहे। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचंय। आता या बॅटरवरती आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचे आणि हे बॅटर छान भिजवून घ्यायचे। 5 मिनिटांनंतर बघू शकतात बॅटर मस्त भिजलेलं आहे। आता आपण यापासून लगेच डोसे बनवायला सुरुवात करूया। डोसे बनवण्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतला। याला आपल्याला तेल लावून घ्यायचे। आता डोसे बनवायला घेताना जे डोस्यांचं बॅटर आहे ते अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच यापासून डोसे बनवायचे आहे कारण तांदळाचं पीठ हे तळाला जाऊन बसतं त्यामुळे। आता इथे मी तवा छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे। आता यावरती आपल्याला हे तयार करून घेतलेलं डोस्यांचं बॅटर अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे। आता हा डोसा आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एका साइडने छान भाजून घ्यायचा आहे। इथे मी हा डोसा एका साइडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेतलेला आहे। आता याच्या ज्या कडा आहेत तर त्या आपण अशा पद्धतीने मोकळ्या करून घेऊयात आणि याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचंय। तयार झाला इथे आपला क्रिस्पी आणि कुरकुरीत असा गाजरचा डोसा। हा डोसा चवीला अप्रतिम लागतो आणि अगदी छान प्रोटीन आणि पौष्टिक असा तयार होतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका परातीमध्ये 1 वाटी बारीक कापून घेतलेला कोबी घालून घेतला, पाव वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घातला, 1 वाटी गव्हाचं पीठ यात घातलं, 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ यामध्ये घालून घेतलं, पाव चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची, अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट घातलं, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धणे पावडर घातली, पाव चमचा गरम मसाला घालून घेतला आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे, पाव चमचा ओवा घालायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचंय आणि पिठाचा आपल्याला मऊसूत असा गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी पिठाचा अगदी मऊसूत असा गोळा तयार करून घेतलेला आहे। बघू शकता या पद्धतीने। इथे आज आपण कोबीचे थालीपीठ बनवत आहोत तर त्यासाठी हाताला आता तेल लावून घ्यायचे। जेवढं लहान किंवा मोठं तुम्हाला थालीपीठ बनवायचं असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला या पद्धतीचा गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। चला आता थालीपीठ थापून घेऊया। त्यासाठी इथे मी सुती कापड आधीच ओला करून घेतलेला आहे। तयार करून घेतलेला हा गोळा या कापडवरती ठेवायचा आहे
हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे। इथे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला असे होल्स हे तयार करून घ्यायचे। थालीपीठ तयार झालं। आता लगेच याला आपण भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला, याला तेल लावून घेतलेलं आहे। आता कापडासहित आपल्याला हे थालीपीठ असं तव्यावरती घालायचंय आणि यावरचं कापड आपल्याला अलगद काढून घ्यायचंय। थोडंसं तेल आपल्याला या थालीपीठावरती घालून घ्यायचंय आणि हे थालीपीठ क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय। एका साइडने थालीपीठ भाजून झालं की याला पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या साइडने देखील भाजून घ्यायचे। इथे मी हे थालीपीठ दोन्ही साइडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। आता आपण याला काढून घेऊया। बघू शकता मस्त असं क्रिस्पी आणि कुरकुरीत असं हे कोबीचं थालीपीठ तयार झालं। चवीला अगदी छान लागतं। तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत किंवा केचप सोबत खाऊ शकता। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। तर इथे मी 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे। हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा। आता यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचं आहे, 2 चमचे बेसन पीठ घालायचे, 3 चमचे फ्रेश दही वापरायचं आहे। आता बारीक कापून घेतलेला कांदा घालूया, शिमला मिरची घालायची आहे आणि किसून घेतलेलं गाजर घालायचे। 1 चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचे, पाव चमचा हळदी पावडर घालूया आणि पाव चमचा गरम मसाला घालायचे। आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि सगळे शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालूया। आता हे सर्व जिन्नस आपल्याला सुरुवातीला पाणी न घालता मिक्स करून घ्यायचे आहे, कारण यावरून अंदाजा येतो आपल्याला यामध्ये किती पाणी घालण्याची गरज आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला छान स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे बॅटरमध्ये रव्याच्या गुठळ्या होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं। इथे आपले हे बॅटर तयार झाले। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटं आपण आता हे बॅटर भिजण्यासाठी ठेवणार आहोत। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता बॅटर छान भिजलेलं आहे आणि यातील रवा सुद्धा मस्त फुललेला आहे। जर तुमचं बॅटर तुम्हाला फार घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून बॅटरची थिकनेस ऍडजस्ट करून घेऊ शकता। आता या बॅटरमध्ये आपल्याला 1 चमचा इनो घालायचा। इनो घालून पटकन हे बॅटर एकाच डायरेक्शन मध्ये मिक्स करून घ्यायचं। इनो घातल्यामुळे अगदी छान हलकं फुलकं हे बॅटर अशा पद्धतीने तयार होतं। आता इनो घातल्यानंतर लगेच आपल्याला यापासून पदार्थ तयार करायला घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी एक छोट्या साईजचा पॅन घेतलेला आहे। इथे तुम्ही कढई सुद्धा वापरू शकता। पॅन मध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल छान गरम झाल्यावरती पाव चमचा मोहरी, 1 चमचा तीळ आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घातली। इथे आज आपण हांडवो तयार करणार आहोत, तर त्यासाठी तयार करून घेतलेले हे बॅटर आपल्याला या फोडणीमध्ये अशा पद्धतीने ऍड करून घ्यायचंय। इथे मी 2 पळी हे बॅटर घालून घेतले। आता झाकण ठेवून 5 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एका साइडने भाजून घ्यायचंय। हे बघा इथे मी याला भाजून घेतले। असं याला भाजून घेतल्यावरती वरची बाजू छान कोरडी होते। आता याला पलटी करून घ्यायचं। अगदी छान असा एका साइडने याला रंग आलेला आहे आणि मस्त असा क्रिस्पी आणि कुरकुरीत एका साइडने हांडवो भाजून झालंय। अशाच पद्धतीने दुसऱ्या साइडने सुद्धा मी हे हांडवो भाजून घेतलं। तयार झालं इथे आपला हा हांडवो। हा हांडवो चवीला तर अगदी अप्रतिम लागतो। नाश्त्यालाच काही मुलांच्या टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही याला देऊ शकतात। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।